नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, ह्या बागेची छाटणी आपण 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी घेतला होता आणि हायड्रोजन सायनामाईडचं ॲप्लिकेशन हे 19 ऑक्टोबर रोजी केला होता। शेतकरी मित्रांनो, ह्या बागेसाठी हायड्रोजन सायनामाईडचं ॲप्लिकेशन घेत असताना संघचा बडब्रेक, एलांटाचा सायनाबेस्ट आणि बुरशीनाशकांचा वापर करत असताना M45 आणि सल्फरचा वापर केला होता। शेतकरी मित्रांनो, ह्या बागेसाठी आपण हायड्रोजन सायनामाईडचं प्रमाण हे 16 लिटर पाण्यासाठी 1 लिटर सायनाबेस्ट म्हणजे टोटल 17 लिटर पाण्यासाठी 1 लिटर हायड्रोजन सायनामाईड आणि त्यामध्ये 170 ग्रॅम M45 आणि सल्फरचा वापर केला होता। आणि शेतकरी मित्रांनो, ह्या बागेसाठी हायड्रोजन सायनामाईडचं ॲप्लिकेशन झाल्यानंतर त्याच दिवशी ड्रिपच्या माध्यमातून ॲसिड ट्रीटमेंट करत असताना फॉस्फरिक ॲसिड एकरी 4 किलो अशा पद्धतीने ॲसिड ट्रीटमेंट करून घेतलेला होता। आणि तिसऱ्या दिवशी पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी ह्युमिक ॲसिडचा वापर करत असताना एकरी 1 किलो अशा पद्धतीने ह्युमिक ॲसिडचा वापर केलेला होता। शेतकरी मित्रांनो, पुढे जाऊन मिलीबगाचा त्रास होऊ नये म्हणून खोड आणि ओलांडे धुवून घेत असताना ह्या बागेसाठी आपण क्लोरोपरिपस 50% असलेला गार्डाचा इकोगार्ड आणि प्रोपिनोपस 50% असलेला सिझंटोचा क्युरियाक्रॉन हे कीटकनाशक वापरलेले होते। प्रमाण 200 लिटर पाण्यासाठी 300 मिली इकोगार्ड आणि 400 मिली क्युरियाक्रॉन आणि एक साधा स्टिकर 60 मिली अशा पद्धतीने गच्च स्प्रे करून घेतलेला होता। तर पाणी जास्त वापरण्याचे कारण म्हणजे व्यवस्थित कव्हरेज आणि पुढे जाऊन मिलीबगाचा त्रास होत नाही। शेतकरी मित्रांनो, तुम्ही पण अशा पद्धतीने खोडांनी ओलांडे धुवून घ्यावे जेणेकरून पुढे मिलीबगाचा त्रास होत नाही। शेतकरी मित्रांनो, माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा। धन्यवाद।